तीन शिरी सहा हात तया माझा दंडवत. श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्त हो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. या व्हिडिओचं शीर्षक आहे उपवास करताय मग या चुका करणं लगेच थांबवा. त्याआधी व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करू. तयारी न करणे. उपवास सुरू करण्यापूर्वी शरीर आणि मनाची योग्य तयारी न करणे ही सर्वात सामान्य चूक आहे. अचानक उपवास केल्यास शरीराला ताण येतो आणि मन विचलित होते. हलके पौष्टिक अन्न खा, पुरेशी झोप घ्या आणि मानसिक तणाव कमी करा. दत्तगुरूंच्या स्मरणाने मन शुद्ध करा. तयारीमुळे उपवास अधिक फलदायी होतो. थोडे ध्यान किंवा जप करून मन स्थिर ठेवा. योग्य तयारीमुळे शरीर आणि मन दोन्ही सज्ज राहतात. हळूहळू सुरुवात करा. संयम पाळा आणि गुरूंचा आशीर्वाद अनुभवा. पाणी कमी घेणे. उपवास करताना पाणी कमी पिणे ही सामान्य चूक आहे. निर्जलीकरणामुळे डोकेदुखी, थकवा आणि दुर्बलता येऊ शकते. पुरेसे पाणी हळूहळू प्या. गोड पेय किंवा बर्फ टाळा. नारळाचे पाणी, फळांचा रस किंवा हलके सूप घेतल्यास शरीराला ऊर्जा मिळते. दत्तगुरूंच्या आशीर्वादाने पाणी अधिक पोषक ठरते. पाणी शरीर शुद्ध करण्यास मदत करते. दिवसभर छोटे छोटे घोट घेतल्यास शरीर संतुलित राहते. पाण्याचे संतुलन राखल्यास उपवास अधिक आनंददायी आणि फलदायी होतो. अन्नाचे अनुचित सेवन. उपवासाच्या दिवशी जड, तेलकट किंवा मसालेदार अन्न खाणे ही मोठी चूक आहे. अन्न पचायला जड पडल्यास शरीर थकते आणि मन विचलित होते. हलके पचायला सोपे अन्न घ्या. फळे, दलिया किंवा हलके सूप उत्तम पर्याय आहे. पूर्ण उपवास करत असल्यास फक्त पाणी किंवा रस घेणे योग्य आहे. संयमित अन्न उपवासाला अधिक फलदायी बनवते. गुरूंच्या आशीर्वादाने अन्न पचते आणि शरीर ऊर्जा टिकवते. मानसिक ताण ठेवणे. मन विचलित राहणे, राग, चिंता किंवा द्वेष ठेवणे ही सामान्य चूक आहे. उपवास करताना मानसिक शांती अत्यावश्यक आहे. ध्यान, जप किंवा प्राणायाम करून मन स्थिर ठेवा. दत्तगुरूंच्या स्मरणाने मन प्रसन्न राहते. नकारात्मक विचार दूर ठेवा. मानसिक ताण कमी असल्यास उपवास अधिक फलदायी ठरतो. सकारात्मक मनाने शरीराला ऊर्जा मिळते. गुरूंच्या कृपेची अनुभूती हळूहळू वाढते. व्यायामाचे अनुचित पद्धत. उपवासाच्या काळात जास्त मेहनत किंवा जड व्यायाम करणे ही मोठी चूक आहे. हलके चालणे किंवा स्ट्रेचिंग करणे फायदेशीर आहे. योगासने केल्यास रक्ताभिसरण सुधारते. जास्त कष्ट घेतल्यास शरीर थकते आणि मन विचलित होते. गुरूंच्या स्मरणाने हलके व्यायाम केल्यास शरीर ऊर्जा टिकवते. संयमित व्यायाम मन आणि शरीर दोन्ही सशक्त ठेवतो. श्रद्धा कमी ठेवणे. उपवास करताना फक्त नियम पाळणे आणि श्रद्धा विसरून जाणे ही मोठी चूक आहे. श्रद्धा आणि भक्ती उपवासाला फलदायी बनवतात. दत्तगुरूंच्या नावाचा जप, स्तुती किंवा ध्यान करून मन स्थिर ठेवा. भक्तीमुळे गुरूंच्या कृपेची अनुभूती मिळते. मन आणि शरीर सकारात्मक राहते. श्रद्धा आणि भक्ती उपवासाला आध्यात्मिक उंचीवर नेतात. सातत्य न राखणे. एकदाच उपवास करून नियमित न ठेवणे ही सामान्य चूक आहे. सातत्य राखल्यास शरीर आणि मनाची सवय तयार होते. रोज ठराविक वेळ ठेवा. मन शुद्ध ठेवा आणि श्रद्धेने उपवास पाळा. सातत्यामुळे शरीर अधिक सशक्त आणि मन स्थिर राहते. गुरूंच्या आशीर्वादाने उपवासाची ऊर्जा वाढते. नियमित उपवास आत्मिक उन्नतीसाठी आवश्यक आहे. वातावरणाची काळजी न घेणे. उपवास करताना घरातील नकारात्मक ऊर्जा किंवा गोंधळ ठेवणे ही चूक आहे. शांत संगीत, गुरूंची कथा किंवा भक्तिगीत ऐका. सकारात्मक वातावरण
उपवासाला अधिक फलदायी बनवते. नकारात्मक संभाषण टाळा. गुरूंच्या स्मरणाने मन प्रसन्न राहते. योग्य वातावरण मन आणि शरीर शांत ठेवते. भक्तिप्रवण वातावरण उपवासाचा प्रभाव वाढवते. उपवासानंतर जड अन्न. उपवास संपल्यानंतर लगेच जड तेलकट अन्न खाणे ही मोठी चूक आहे. शरीर थकते आणि उपवासाचा परिणाम कमी होतो. हलके अन्न, फळे किंवा दलिया खा. संयमित अन्न उपवासाचा परिणाम टिकवते. दत्तगुरूंच्या आशीर्वादाने अन्न पचते आणि शरीर ऊर्जा टिकवते. उपवासानंतर संयम पाळल्यास शरीर आणि मन निरोगी राहतात. जलद उपवास सुरू करणे. अचानक उपवास सुरू करणे, तयारी न करता दिवसभर उपवास करणे ही चूक आहे. शरीर आणि मनाला सुरुवात करण्यासाठी वेळ द्या. हलके अन्न खा, पुरेशी झोप घ्या, मन शुद्ध ठेवा आणि गुरूंचे स्मरण करा. हळूहळू उपवास सुरू केल्यास शरीर ऊर्जा टिकवते. संयम पाळल्यास उपवास अधिक फलदायी ठरतो. इच्छांवर नियंत्रण न ठेवणे. आवडते पदार्थ किंवा सोयीच्या गोष्टींची लालसा यावर नियंत्रण न ठेवणे ही सामान्य चूक आहे. गुरूंच्या स्मरणाने आणि श्रद्धेने इच्छांवर विजय मिळवता येतो. मनाच्या निग्रहामुळे उपवासाचे फायदे वाढतात. निराशा, राग किंवा ताण यांना जागा देऊ नका. संयमित मन उपवासाला अधिक फलदायी बनवते. भक्तिगीत न ऐकणे. उपवासाच्या दरम्यान दत्तगुरूंची स्तुती, भक्तिगीत किंवा मंत्र ऐकणे विसरल्यास उपवासाचा प्रभाव कमी होतो. हृदयात गुरूंच्या स्मरणाने मन प्रसन्न राहते. भक्तिगीत शरीरातील ऊर्जा संतुलित ठेवतात. मन आणि विचार सकारात्मक राहतात. गुरूंच्या कृपेची अनुभूती हळूहळू वाढते. भक्तिगीत उपवासाला स्थिरता आणि आनंद देतात. व्यसन किंवा वाईट सवयी. उपवास करताना व्यसन, धूम्रपान किंवा वाईट सवयी पाळणे ही चूक आहे. या सवयी शरीरावर ताण आणतात आणि उपवासाचा परिणाम कमी करतात. दत्तगुरूंच्या आशीर्वादाने शरीर शुद्ध राहावे, मन स्थिर राहावे. संयमित जीवनशैली उपवासाला अधिक फलदायी बनवते. व्यसन न पाळल्यास शरीर आणि मन दोन्ही सशक्त राहतात. गुरूंचं स्मरण न करणे. उपवास करताना गुरूंचं स्मरण न करणे ही मोठी चूक आहे. दत्तगुरूंच्या स्मरणाने मन स्थिर आणि आत्मा प्रसन्न राहतो. गुरूंची स्तुती, जप आणि ध्यान उपवासाला फलदायी करतात. श्रद्धा आणि भक्ती उपवासाला आध्यात्मिक उंचीवर नेतात. गुरूंचं स्मरण केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि मन शांत राहते. तुमच्या सर्वांच्या सुखासाठी प्रार्थना. हे स्वामी राया, सर्वांना चांगली बुद्धी द्या, आरोग्य द्या. सर्वांना सुखात, आनंदात आणि ऐश्वर्यात ठेवा. सर्वांचं सर्व मनोरथ पूर्ण करा व सर्वांचं तुमची सेवा करण्याचं मन परिवर्तन करा. सर्वांचं भलं करा, कल्याण करा, रक्षण करा आणि तुमचं गोड नाम मुखात अखंड राहू द्या. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.